मैदानावर आहेत. आम्ही वारंवार या ठिकाणी सूचना करीत आहोत, अन्यथा पंच जी कारवाई करतील त्या कारवाईला आपणास सामोरं जावं लागेल. या ठिकाणी आम्ही वारंवार आपणास सूचना करीत आहोत की नाणेफेक होऊन जवळजवळ 15 मिनिटांचा वेळ लोटला. पंच व या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावर पोहोचलाय. सलामीवीरांनी लवकरात लवकर मैदानावर जायचंय, अन्यथा पंच जी कारवाई करतील, जो दंड आपल्याला ठोठावतील, त्या दंडाला आपल्याला सामोरं जावं लागेल. ध्रुव चषक 2021चा थरार हा उत्तरोत्तर वाढताना दिसतोय. जे दोन सामने झाले ते दोन्ही सामने, पहिला सामना कमी धावसंख्येचा, त्यानंतर 101 हे विशाल लक्ष्य गाठताना अतिशय सुरेख असा खेळ मैदानावर आपण पाहिला. आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी ध्रुव पेडनेम क्रिकेट संघ जो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय, त्या ध्रुव पेडनेम क्रिकेट संघाविरुद्ध भिडण्यासाठी दोन तगडेच संघ या ठिकाणी उभे ठाकलेले दिसत आहेत. एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला, तर दुसरा म्हणजे अर्थातच या ठिकाणी गोवा राज्यातील प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये नटलेला संघ हा सूरज 11 टिकेजी बिचोलीम. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकतोय तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ. निर्णय त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा निमंत्रण दिलं जाते प्रथम फलंदाजीसाठी. हे अर्थातच टिकेजी सूरज 11 बिचोलीम क्रिकेट संघाला गोलंदाजीमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय निश्चितपणे तो गौरव कांबळी. डाव्या यष्टीवरचा चेंडू हलकेच दिशा दिली जाते, ते शॉर्ट फाईन लेगला. एक झटपट धाव मनोज नार्वेकर व त्याच्या साथीदार अविनाश गवस उर्फ डब्ल्यू हे पूर्ण करतायत. एकेरी धावेने टिकेजी सूरज 11 बिचोलीमचं खातं हे खोललं जात आहे महत्त्वपूर्ण अशा सामन्यात. जवळजवळ ही अस्तित्वाची लढाई, ज्या लढतीला उपांत्य फेरीतील लढत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण जिंकणारा संघ हा थेट अंतिम फेरीपर्यंत मजल मारेल, तर पराभूत संघाचं आव्हान हे या स्पर्धेतील संपुष्टात येईल. त्यामुळे अस्तित्वाची लढाई गोवा राज्यातील तगड्या संघाविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलाढ्य संघ. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जातोय, दोन्ही हात समांतर पंचांकडनं होत आहेत. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतोय व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं या ठिकाणी पहिल्या चेंडूच्या सांगतेखेरीज बिनबाद 2 अशी धावफलकावर अवस्था ही टिकेजी बिचोलीम संघाची. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना परत एकदा चेंडू डाव्या यष्टीवरचा, चेंडूला हलकेच फाईन लेग सीमारेषा दर्शवायचा प्रयत्न केला होता तो फलंदाज अविनाशने, मात्र गतीमध्ये परिवर्तन करतोय तो अर्थातच गोलंदाज या ठिकाणी गौरेश कांबळी. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. हल्लीच भोपाळमध्ये जी स्पर्धा झाली त्या भोपाळमधील स्पर्धेमध्ये गोवा राज्याचं प्रतिनिधित्व ज्या दोन खेळाडूंनी केलं ते दोन खेळाडू समोर. ओव्हरपिच चेंडू, देखण्या फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धावेने डब्ल्यू आपलं उर्फ अविनाश स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 3 धावांवर या ठिकाणी 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 3 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज एकेरी धावेने आपलं खातं हे खोलतायत. टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येतोय, चेंडूला हलकेच दिशा दिली जाते ती डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपल्या समोर दिसतोय तो अक्षय घाटवळ. चेंडू अडवतोय व नाममात्र एकेरी धाव ही मनोज नार्वेकरच्या खाती जमा होते. या वर्षीच्या क्रिकेट मोसमात फॉर्मसाठी झगडताना दिसतोय तो मनोज नार्वेकर. आणि या ध्रुव पारसेच्या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक सुरेश रैना मैदानावर त्याला संधी ही चालून येते.
यावेळी मोठा फटका टोलवायचा होता तो अविनाशला, मात्र संपर्क हा मनाजोगा अविनाशचा होत नाही. एकेरी धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 5 धावांवर खेळ समाप्त होतोय. तो 5 चेंडूंचा पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर व आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी भरोशाचा गोलंदाज या ठिकाणी गौरव कांबळे हा सज्ज होतोय आमच्या विरुद्ध दिशेनं. फटका निघतोय तो फाईन लेग क्षेत्रात, चेंडूची गती पारखतोय, हलकेच दिशा देतोय व पहिला चौकार या इनिंग मधील ठोकावण्याचा पराक्रम हा मनोज नार्वेकर करत पहिल्या षटकाची यशस्वी अशी सांगता होतय. बिनबाद 9 धावा पहिल्या षटकाच्या सांगत्या केलीस. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ज्या लोकांनी आपले मोबाईल किंवा टी व्ही उशिरा खोलले त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की गेल्या 2 दिवसापासून आपण थरार अनुभवतोय तो ध्रुव चषकाचा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवशी प्रथम संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारा हा बहुमान पटकावतोय तो ध्रुव पेडनेम संघ. आणि त्या ध्रुव पेडनेम संघाविरुद्ध कोणत्या संघाची ग्रंथिका जुळेल याची निश्चिती करणारा, दोन्ही संघांच्या अस्तित्व लढाई घेऊन येणारा उपांत्य फेरीचा महत्वपूर्ण सामना गोवा राज्यातील तगडा संघ हा TKG बिचोलीम वर्सेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभाशाली खेळाडूंचा चमूद आपणास दिसणारा तो म्हणजे रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला. पहिलं षटक हे समाप्त होते ज्या गोलंदाजानं आपला बोलबाला या स्पर्धेत चालवलाय तो गोलंदाज मयूर वाघमारे आपल्या स्क्रीनवर दिसतोय. 4 सामन्यांमध्ये तब्बल 15 गडी टिपण्याची प्रतिस्पर्धी भीम पराक्रम ज्या गोलंदाजानं केलाय तो वेगवान गोलंदाज मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो अविनाश स्ट्राईकला 2 धावांवर 3 चेंडूंचा सामना करत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 9 धावा या धावफलकावर दुसऱ्या षटकाच्या प्रारंभी. और पे चेंडू देखण्या असा फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं आपल्या स्क्रीनवर येतोय तो सुहास पवार चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय व नाम मात्र एकेरी धावेवर अविनाशला समाधान हे मानावं लागतंय. अस्तित्वाची निश्चितपणे लढाई दोन्ही संघ हे प्रतिभाशाली खेळाडूंच्या चमूत आपल्याला दिसत आहेत आणि कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल याची शाश्वती काही देता येत नाही हे या उपांत्य फेरीच्या निमित्तानं. वेगवान चेंडू, केवळ वेगाचा वापर करून चेंडू हलकेच ढकलला जातोय. एकेरी झटपट धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तो नॉन स्ट्राईकचा फलंदाज अविनाशनं, मात्र मनोज सांगतोय की ही एकेरी धाव धोक्याची आहे. धावचीच्या स्वरूपात आपण गडी गमावू इच्छित नाही किंवा प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी वरचढ होण्याची संधी मी देऊ इच्छित नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय, धावफलक स्थिरावतोय तो 10 धावा. फुलटॉस चेंडू, खराब असा चेंडू, मात्र मनाजोगा फटका फलंदाज तोलू शकत नाही. दुसऱ्या बाजूला दाजी दुरात क्षेत्ररक्षण करतोय. नॉन स्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करत मनोजला धावचित करण्याचा तो प्रयत्न करतोय, मात्र वेध यष्ट्यांचा चुकतोय. परिणामतः एक चोरटी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व एका धावेने या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय तो 11 धावा 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. वेगवान असा गोलंदाज मयूर याच्यावर पूर्णतः आशा केंद्रित केल्या जात आहेत त्या रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं. ओव्हरपिच चेंडू, देखण्या असा फटका, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. परत एकदा आपल्या स्क्रीनवर क्षेत्ररक्षक दिसतोय तो सुहास, चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय व जोपर्यंत परती येते यष्टीरक्षक गोपाळ भट्टाच्या दिशेनं 2 धावा सहजगत्या ह्या अविनाशच्या खाती नोंदवल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 13 असा धावफलक आपल्यास दिसतोय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर क्रिकेटमध्ये आतापर्यंत या मैदानावर 13 हा आकडा घातांक अनेक संघांसाठी सिद्ध झालाय, मात्र तो घातांक फलंदाज टाळतायत की नाही हे पाहणं मात्र उत्सुकतेचं या मैदानावर ठरेल. गोलंदाज मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज व समोर आहे फलंदाज तो अर्थातच अविनाश. फुलटॉस चेंडू, सुरेख असा फटका, केवळ मनगटी फटक्याच्या सहाय्याने चेंडू वळवला जातोय तो स्क्वेअर लेगला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. पहिल्या प्रयत्नात फसगत होते ती क्षेत्ररक्षकाची, दुसऱ्या प्रयत्नात तो स्वतःला सावरतोय, चेंडूची फेक करतोय. अविनाशच्या खाती 2 धावांची वृद्धी होते. परिणामतः 2 धावांची सांघिक वृद्धी घडल्याने 13 हा घातांक टळला जातोय व 15 हा शुभांक मैदानावर दिसतोय. तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या TKG बिचोलीम संघासाठी 1 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. बिनबाद 15 धावा.
मोठा फटका मारायचा होता, चेंडूला सीमापार पिटाळायचा होता, मात्र प्रयत्न असफल. डब्ल्यूचा उर्फ अविनाशचा ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. किफायतशीर असं षटक गोलंदाज मयूर वाघमारे याचं समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ म्हणजे पर्यायानं पॉवर प्लेची सांगता होते. व या पॉवर प्लेमध्ये मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावा, कमजोर चेंडू जो एकमेव मिळाला त्याला सीमारेषा दर्शवली व धावफलकाला परावर्तित केलंय. ते 15 धावांवर नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीकेजी सूरज 11 बिचोलीम संघ. क्रिकेटचा कुंभमेळा हा गोवा राज्याच्या ऐतिहासिक अशा सुरेश रैना मैदानावर सुरू. आणि या कुंभमेळ्यामध्ये त्या महापर्वणीचा अलभ्य लाभ लुटण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी ही निश्चितपणे या ठिकाणी होताना दिसते. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रेक्षक वर्ग tenniscricket.in या वेबसाईटवरनं या क्रिकेटच्या महासंग्रामाचा थरार हा लुटताना दिसत आहेत. ते निश्चितपणे स्पर्धेची चर्चा ही कर्णोकर्णी झाली होती. बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा ती म्हणजे ध्रुवचषक 2021. गोवा राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अशी ही क्रिकेट स्पर्धा. व या क्रिकेट स्पर्धेचा आजचा सांगतेचा दिवस आणि हा सांगतेचा दिवस अविस्मरणीय ठरेल, कारण या घटनेचे शिल्पकार, या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय दीपकभाई कलंगुटकर यांचा आज वाढदिवस. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय तो डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज सुहास पवार. पहिला चेंडू त्याचा ऑन टार्गेट पद्धतीचा योग्य नियंत्रणाचा. मनोज नार्वेकर मोठा फटका मारण्यास जगतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 15 धावा, 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. परत एकदा सुरेख असा चेंडू, तोच टप्पा, तीच गती, तोच वेग आणि फलंदाज मनोज नार्वेकर हा सलग दुसऱ्या वेळी फटका हाणण्यास हा जगतोय. 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावर. अस्तित्वाची लढाई ही पर्यायानं या 2 संघासाठी नसून एक म्हणजे गोवा राज्य तर दुसरा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. 15 धावा 0 गडी बाद, 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतोय. परत एकदा सुरेख असा चेंडू, बॅटची बाहेरची कड घेतली जाते अशी शारीरिक भाषा खेळाडूंची स्पष्टपणे संकेत देते. मात्र अवघड असा झेल सुटतोय तो गोपाळ भटाकडनं. पर्यायानं जीवनदान लाभतंय ते अर्थातच मनोज नार्वेकरला. या जीवनदानाचा लाभ तो घेतोय की जी किंचितची चूक हातनं घडली त्या चुकीतनं बोध घेत लवकरात लवकर ही जमलेली जोडी फोडण्यात यशस्वीता प्राप्त होते की नाही हे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. मात्र सुहास पवार एक सुरेख अशी गोलंदाजी करतोय. 3ही चेंडू त्याचे निर्धाव गणले जात आहेत ते या महत्त्वपूर्ण तिसऱ्या षटकातील. परत एकदा सुहास आपल्या स्क्रीनवर. याही वेळी फलंदाज चकतोय, वाईटची दाद मागतोय तो मनोज. मात्र यावेळी मात्र पंच ही दाद स्वीकारतायत. पंच आपल्या मताशी ठाम राहत आहेत. सांगतायत की चेंडू उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा होता. फलंदाजासाठी कठीण न खेळण्याजोगा असा चेंडू होता. म्हणूनच अतिरिक्त मी धाव वाईटच्या स्वरूपात बहाल करतोय. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतोय व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 16 धावा बिनबाद. 2 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. सुरेख अशी गोलंदाजी, अडचणीत आणणारी गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांगपत्ता न लावणारी अशी सुहास्याची गोलंदाजी मैदानावर आपण पाहतोय. व निश्चितपणे ही भेदक अशी गोलंदाजी कारणीभूत ठरते ती लगाम घालण्यासाठी टीकेजी बिचोलीम क्रिकेट संघाला 16 धावा धावफलकावर. ओव्हरपीच चेंडू, यावेळी मात्र संगम होतोय तो चेंडू व फळीमध्ये चेंडू जातोय तो डीप मिड विकेट क्षेत्रात. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याची हाराकिरी मी करणार नाही तर एकेरी धावेवर मी समाधान मानेन असं मनोज सांगतोय. दुसऱ्या बाजूने त्याला निश्चितपणे पाठिंबा मिळतोय तो अविनाशकडनं. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 17 धावा. तिसरं षटक हे संपुष्टात येण्याच्या मार्गावर. प्रतीक्षा नाममात्र एका चेंडूची 17 धावा धावफलकावर. याही वेळी जी फसवी मंदगती गोलंदाजी मनोज नार्वेकरसाठी केली त्याचीच रीस सुहास ओढतोय. 1 षटक नाममात्र 2 धावा खर्च असं भेदक गोलंदाजीचं पृथक्करण हे सुहास पवार याचं पहिलं षटकामध्ये. पर्यायानं 3 षटकांचा खेळ समाप्त. 17 धावा या धावफलकावर. डीसे
धन्यवाद डीजे. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा असा प्रश्न. विजेता संघ हा ध्रुव चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाचं आव्हान हे संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघ नेटानं जिकरीनं या ठिकाणी भिडताना दिसत आहेत या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. व या लढतीचा थरार या ठिकाणी तमाम क्रिकेट प्रेक्षक हे अगदी स्वानंद चोखताना दिसत आहेत ते या सामन्याच्या निमित्तानं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलक 17 धावा. जरी गडी बाद करण्यात यशस्वीता प्राप्त झाली नसली तरी धावफलकावर अंकुश लगाम घालण्याचं कार्य हे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ करतोय. एक मात्र कमी ती म्हणजे गडी बाद करण्याची. आणि जर धावफलकावर या ठिकाणी गोलंदाजांनी वर्चस्व राखलं तर फलंदाजांवर दबाव येईल हे जाणतोय गोपाळ भटासारखा चाणाक्ष नजरेचा द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग. आणि गोलंदाजीसाठी गौरेश कांबळीला तो तैनात करतोय. परत एकदा फुलर लेन पद्धतीचा चेंडू हवेत न जाता हलकेच जातोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. एकेरी धाव मनोज नार्वेकरच्या खाती ही जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावा. 3 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायची. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दबाव आणायचा. चूक करण्यास त्यांना भाग पाडायचं हा कानमंत्र गोपाळ भटाकडनं गोलंदाजाला दिला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडतोय तो हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र चेंडूपासनं बराच दूर हा क्षेत्ररक्षक बाळा सावळ राहतोय. फेक येते पर्यायानं बॅकअप करणारा खेळाडू मयूर याच्याकडनं स्ट्राईक घेणला व 2 धावा या ठिकाणी अविनाशच्या खाती ह्या जमा होत आहेत. अविनाशकडनं मोठ्या फटक्यांचा प्रयत्न हा निश्चितपणे होतोय मात्र अपेक्षित यश त्याला साध्य होत नाही. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे फलंदाजाला जखरबंद करून ठेवणारी एका योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आतापर्यंत आपण अनुभवतोय ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं. 20 धावा धावफलकावर 3 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 9 चेंडूंवर 9 धावा असं फलंदाजीचं पृथक्करण. फलंदाज अविनाशाचं मैदानावर. डाव्या यष्टीवरचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. ती फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव तर फलंदाज पूर्ण करतायत. सीमारेषच्या आतमध्ये निश्चितपणे चेंडू हा अडवत चेंडूची फेक केली जाते. फेक थोडीशी खराब असली तरी बॅकअप सुरेख होते ते दाजी धुरतकडनं. पर्यायानं 2 धावा या अविनाशच्या खाती जमा होत आहेत व या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावा. 3 षटक 3 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. गोलंदाज गौरेश कांबळी सज्ज होतोय. ओव्हरपेच चेंडू. देखण्या फटका. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय व जो अतिरिक्त दबाव आला होता कारण सुरुवातीच्या 3 षटकात मोठे फटके फलंदाज मारू शकले नव्हते त्यामुळे धावफलकावर जास्तीत जास्त धावा कुटण्याचं आव्हान फलंदाजांसमोर. आणि ते शिवधनुष्य आपल्या हाती घेत मैदानावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा अविनाशचा प्रयत्नच राहतोय. डीप मिड विकेटला तो झेलची धवून मैदानाच्या बाहेर जातोय आणि एक यशस्वी असा कावा आपण मैदानावर गोपाळ भटा व गोलंदाज गौरेश कांबळी या द्वयींमधनं पाहतोय. परिणाम मैदानावर दिसत आहेत. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अविनाश झेलची धवून मैदानाच्या बाहेर व त्याची जागा घेण्यासाठी मैदानावर जातोय फलंदाज तो ओमकार देसाई. सज्ज होतोय तो गोलंदाज. यावेळी मात्र दिशाहीन असा चेंडू. चेंडूला हलकेच दिशा दिली जाते. ते फाईन लेग क्षेत्रात कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही व मनोज नार्वेकरच्या खाती चौकाराची नोंद ही या ठिकाणी होताना दिसते. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अविनाश बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय व त्याची जागा घेण्यासाठी आणखी एक शैलीदार फलंदाज आयकॉन खेळाडू ओमकार देसाई याची वर्णी लागते मैदानावर ती टीकेजी बिचोलीम संघासाठी. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक हे प्रगतीपथावर. गौरेश आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. 1 षटक 5 चेंडू 18 धावा व 1 सफलता. फुलटॉस चेंडू. देखण्या असा फटका. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता सीमापार पिटाळून लावलं जाते ते गौरेशला. एक गडी बाद झाल्यानंतर मैदानावर जातोय तो ओमकार देसाई व ओमकारच्या साथीनं या ठिकाणी संघाचा डाव वाढवला जातोय. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा.
30 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. जरी या ठिकाणी सलग 2 चौकार आपण पाहिले तरी एकंदर धावफलकाचा विचार करतास, कारण 2 षटकं पॉवर प्लेची ही केवळ 13 धावांसाठी गेली, त्यामुळे आतापर्यंत तरी समाधानकारक कामगिरी ही वेंगुर्ले संघाकडनं झाली असं मी म्हणेन. मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये धावांचा पाऊस या मैदानावर जो अपेक्षित तो धावांचा पाऊस टीकेजी सूरज 11 बिचोलिंग संघाकडनं होतोय की दुसऱ्या बाजूनं ज्या वेगवान तिखट गोलंदाजीसाठी या ठिकाणी रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ प्रसिद्ध, त्याची पुनरावृत्ती जी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाली प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावा रोखण्याची, त्या पुनरावृत्तीची या ठिकाणी उजळण या मैदानावर या महत्त्वपूर्ण हाय व्होल्टेज अशा सामन्यात उपांत्य फेरीच्या सामन्यात होते की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोरील तुमच्या आमचे सर्वांचे लाडके समालोचक बादल चौधरी. थँक्यू डीजे. परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असता ध्रुव ट्रॉफीच्या फायनल दिवसाच्या निमित्तानं. आज दीपक भाईंचा वाढदिवस आणि परत एकदा समालोचन कक्षाकडून, आयोजन समितीकडून, मैदानावरच्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि गोवा आणि महाराष्ट्राकडून सुद्धा दीपक भाई तुमका वाढदिवसाच्या शुभेच्छा. सेकंड क्वालिफायरचो सामनो जो जिंकतलो तो फायनलमध्ये खेळतलो, तो हरतलो तो पुढच्या वर्षापर्यंत वाट बघूक मोकळं रावतलो. मालवणी भाषेत सांगायचा तर लाखाचे 12,000 करणारे हो सामनो. टॉस जिंकलो, रोही स्पोर्टने घेतलेली फिल्डिंग आणि पहिल्या 4 ओव्हरीत धावसंख्या फक्त 30 रन्सावर. 4 ओव्हरीचो खेळ सोपलो. स्ट्रायकर एंडच्या रिशेन ओमकार देसाई, नॉन स्ट्रायकर एंडच्या रिशेन मनोज नार्वेकर. बॉलिंग मार्कवर लांब लचक रनअपसह रेडी एक्सप्रेस, देवद एक्सप्रेस, मयूर वाघमारे. लेग स्टंपच्या दिशेने गोपाळ बटाकचा कौन चेंडू गेलो. 2 रन्स पूर्ण आणि ह्या 2 रन्सांनी धावसंख्या 33 रन्सावर. पंचांचा इशारो वाईट चेंडूचो आणि रिप्लेमध्ये बघा कॅमेरावर किती सुंदर स्टंप पासून अगदी काही इंचावर चेंडूचो टप्पा होतो. ओमकार देसाईन सोडून दिलो. 3 धावा मिळाले, धावसंख्या स्थिरावली 33 रन्सावर. ओमकार देसाईचा आणि गोवा राज्याचा एक वेगळाच झंगाट असा, वेगळाच गणित असा आणि त्या जुळलेला असा जो आपण मागच्या धारगळ ट्रॉफीमध्ये आपण बघितला. तोच ओमकार स्ट्रायकर यांच्या रिशेन न्यू बॅटर. अजून खाता उघडूचा बाकी आहे ओमकारसाठी. परत एकदा चेंडू रवलो मेडन. सीसी धारगळची 2 लाखाची स्पर्धा 2 वर्षापूर्वी तुमका आठवत असत. गुमटेश्वर मडगावने विजयश्री संपादन केलेली आणि आपल्या ध्रुव पारसेम संघान रनरअपवर समाधान मानलेला. त्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजाचा बक्षीस ज्या ओमकारच्या नावावर केला गेला तो ओमकार देसाई स्ट्रायकर यांच्या दिशेने. वेगवान टप्प्याचो चेंडू होतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. नंबर 10ची जर्सी. फुटबॉलमध्ये ह्या जर्सीचा जन्म झालो सर्वप्रथम पेलेंच्या पाठीवर, त्यानंतर मॅराडोनाच्या माध्यमातून, रोनाल्डोच्या माध्यमातून आणि सध्या नेमारच्या माध्यमातून ही जर्सी फुटबॉलच्या मैदानावर दिसता. ही जर्सी क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकर सरांनी प्रसिद्ध केली. शहीद आफ्रिदीच्या पाठीवर सुद्धा, बुम बुम आफ्रिदीच्या पाठीवर सुद्धा ही जर्सी तुम्ही बघितली असतली. तीच जर्सी ओमकारच्या पाठीवर. हीच जर्सी तुम्ही लिओनेल मेस्सीच्या पाठीवर सुद्धा बघतात आणि हीच जर्सी ह्या स्पर्धेत तुम्ही कृष्णा सातपुते सरांच्या पाठीवर सुद्धा बघतात. सलग चेंडू मेडन जखडून ठेवला मयूर वाघमारेन. मयूर वाघमारेचे चेंडू म्हणजे जणू धनुष्यातून सुटलेले बाण असतात. अचूक यॉर्कर पायाच्या तळव्यांचे वेध घेणारे संपूर्ण स्पर्धेतलो हायेस्ट विकेट टेकर. 4 सामन्यात तब्बल 15 विकेट. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू. हप्पील जोरदार होता. संशयाचो फायदो ज्याका म्हटलो जाता, बेनिफिट ऑफ डाऊट ज्याका म्हटलो जाता पंचांचो फलंदाजाच्या दिशेने. 2 रन्स मिळाले आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर थोडंसं फरक लेग बायच्या स्वरूपात. 2 रन ह्याचो अर्थ ओमकार सर अजून तुमका खाता खोलूचा बाकी असा. 2 रन्सांची धावसंख्या 35. 5व्या षटकात मयूर वाघमारे खूपच सुंदर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्याची कंजूशी गोलंदाजी ह्याका म्हटली जाता. 5व्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या 35.
अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू, एक रन चोरण्याचा होतो प्रयत्न, मात्र नकार दिलो मनोज नार्वेकरने. मनोज नार्वेकर नॉन स्ट्रायकर एंडचो बॅटर सगळ्यांका दिसता असत. 2 वेळा दुबई, शारजा, कतार असे 4 परदेश दौरे ह्या खेळाडूच्या नावावर असत आणि टेनिस क्रिकेटच्या मैदानावर 3 शतका 35 पेक्षा जास्त हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर असत. गेल्या वर्षी कुडाच्या, सिंधुदुर्गाच्या, महाराष्ट्राच्या मैदानावर प्रिन्स समादेवी चषकाचं उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि त्याच्या पाठोपाठ मिल्लत चषकात सुद्धा 1 लाखाच्या हे 2 सलग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक असलेलो मनोज नार्वेकर नॉन स्ट्रायकर एंडचो बॅटर. मयूर वाघमारेचो चेंडू ओमकार देसाईसाठी आखूट टप्प्याचा चेंडू, आखांड्याच्या दिशेने चेंडूचा प्रवास, बघता बघता आखांड्याच्या पहिला डी, डायरेक्ट चंद्रार, लांबलचक षटकार. थँक्यू डीजे. दीपक भाई, खरोखरच मनापासून आमच्या शुभेच्छा सगळ्यांचे तुमच्या बरोबर असत. गोयचा नाव तर वर तुम्ही काढलातच, कारण आमच्या महाराष्ट्रात सिंधुदुर्गात कधी इलात आणि ध्रुव पारसे संघाची ओळख विचारलात तर आमचं पोरान टोर, जे का आपल्या शाळेचं नाव धड सांगा घेत की नाही शंका, तो मात्र ध्रुव पारसे, डॅझलिन मापसा अशा संघांची नावं मात्र अगदी आवर्जून घेता. आणि ह्या पारसेसारख्या गावातल्या संघाक महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या ज्यांनी प्रसिद्ध केला, अर्थातच नाव म्हणजे दीपक भाई. दीपक भाई गणगोटकर, आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या स्पर्धेचं आयोजन आणि ह्या स्पर्धेत सुद्धा एक आगळा वेगळा वैशिष्ट्य, ध्रुव ट्रॉफीच्या निमित्तानं ध्रुव ओव्हर ज्या ओव्हरीमध्ये सगळे खेळाडू असलेले 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये, लायसन्स टू किल जेम्स बॉन्डच्या पिक्चराची आठवण करून देणारी ही ओव्हर. बॉलिंग मार्कवर सुहास पवार आणि स्ट्रायकर अँड बॅटर मनोज नार्वेकर. 13 चेंडू 17 धावा मनोज. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, अपिश शॉट जा का म्हटलं जाता, ड्राईव्ह थोडंसं हवेत लॉंगॉनच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्याच्या पहिला डी गेलो की नाय, पंचांचो इशारो येतलो आणि त्यानंतरच सगळी नोंद घातली जातली. सँडी कुंडेकरचा क्षेत्ररक्षण खूपच सुंदर, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, पंचांचो इशारा येतलो. लगतदार, हिशेदार, पोट हिशेदार तपासले जातले, पंच यादी घातली जातली, तलाठी आणि सर्कल कडसून त्यानंतर नोंद घातली जातली. दोन रन्सानंतर एक यॉर्कर लाईनचा चेंडू, मयूर वाघमारे च्या यॉर्करची आठवण करून देणारो आणखी एक यॉर्कर सुहास पवार कडसून. 1 रन्स मात्र मिळालो 22च्या स्वरूपात. 1 रनसान धावसंख्या, चौक्याचो डबल गेम, धावसंख्या 44 रन्सावर डबल 4. या स्पर्धेत जी जर्सी क्रमांक आपण थॉमस डायसच्या पाठीवर बघितली, ती वीरेंद्र सेहवाग सरांची जर्सी क्रमांक 44 स्कोरबोर्डवर. 6व्या षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या 44. ओमकार देसाई स्ट्रायकरांच्या दिशेन. आखो टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन, फटको हवेत असा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास, परत एकदा क्षेत्ररक्षण खूप सुंदर, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा फिल्डिंगचा स्तर कौतुक करण्यासारखो. पहिल्यांदा आपण बघितलो सँडी कुंडेकरने 2 धावा वाचवलेले आणि आता मात्र स्टार अक्षय, बेस्ट फिल्डर ऑफ दिस सिंधुदुर्ग अक्षय घाटवळ मैदानावर कमाल करताना प्रत्येक खेळाडूंनी 2-2 धावा आपल्या संघासाठी वाचवले. ओमकार देसाईसाठी अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू, खूपच सुंदर चेंडू सुहास पवारचो. ध्रुव ओव्हरमध्ये कशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असता, अगदी तसाच षटक आपण बघतो सुहास पवार कडसून. मालवणीत एक म्हण, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपानवया, अगदी तसाच स्पर्धा होत असतात खेळणाऱ्या घोपानवया. पण ध्रुव ट्रॉफीसारखी स्पर्धा 2 वर्षातून एकदा होता, इतर स्पर्धा तरी वर्षातून एकदा होतात. त्यामुळे ही स्पर्धा खेळण्याची मजा वेगळी, जिंकण्याची मजा तर त्याहीपेक्षा वेगळी. ग्लान्स बघूक मिळालो मनोज नार्वेकरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण परत एकदा सुंदर, नक्कीच आपल्या संघासाठी हे धावा खूप महत्त्वाचे असतले. जसं यापूर्वीच्या सामन्यात आपण बघितले, गावसने पॉईंटच्या दिशेने अडवलेलो चौकार आणि हे 3 धावा सामन्यात महत्त्वाचे ठरले. रन झाले 47, 47, 48, 48 धावसंख्या. 6व्या षटकातलो शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 48, 48. ओमकार देसाई स्ट्रायकर यांच्या दिशेने 6व्या षटकाची सांगता करणारा चेंडू.
ओमकारचा खूपच सुंदर चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, लॉंगॉनच्या कपडावरसून आकांड्या पार, पावळ्याचा पाणी पास्टाक, डायरेक्ट चंद्रार, इला मनात आणि गेला दुकानात. या षटकारांची धावसंख्या स्थिरावली 54 रन्सावर. 54. 6व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 54. थँक्यू डीजे. ध्रुव ट्रॉफी चलिये पुढे. दीपक भाऊ चलिये पुढे. दीपक भाऊ, आज तुमचा वाढदिवस मैदानावर अगदी धूमधडक्यात साजरा होता आणि ह्यो फक्त गोयात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, जगाच्या कानाकोपऱ्यात. मगाचो सामनो एकाच वेळी लाईव्ह 8,000 लोक बघे होते आणि म्हाका खात्री असा अंतिम फेरीचो सामनो 10,000 12,000 गौरव किती जण बघतील. किमान आमची अपेक्षा 15 ते 20,000 लोक लाईव्ह आमच्याशी जोडले जातले महाअंतिम सामन्यात. स्ट्रायकर अँड बॅटर मनोज नार्वेकर 16 चेंडूत 20 धावा, धावसंख्या 54 रन्सावर. लगान बाळा बॉलिंग मार्कवर बॅटची कड घेऊन चेंडू जवळ गेलो गोपाळच्या दिशेन. धावचित करण्याची संधी असा बघूया खैचो खेळाडू रनआउट होता. आणि ओमकार देसाईसाठी मनोज नार्वेकर आपली विकेट बहाल करताना 16 चेंडूत 17 चेंडूत 20 धावांची कामगिरी करून मनोज नार्वेकर रनआउट होऊन तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावलेली 54 रन्सावर. नंबर 10ची जर्सी सचिन तेंडुलकर सरांनी वापरली आणि त्यानंतर ही जर्सी भारतीय संघासाठी शार्दूल ठाकूरने वापरली. पण शार्दूल ठाकूरची कामगिरी इतकी खराब झाली, भारतीय संघान BCCIने ठरवला यापुढे 10 नंबरची जर्सी भारतीय संघात कोणच वापरूचो नाही. शार्दूल ठाकूरकडून 10 नंबरची जर्सी रद्द केली गेली आणि आज शार्दूल ठाकूरच्या पाठीवर जी जर्सी क्रमांक बघतात तो जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर. धावसंख्या 54 रन्सावर. 7व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू समाप्त. पहिल्या चेंडूवर मनोज नार्वेकर आपली विकेट बहाल करता ओमकार देसाईसाठी आणि ओमकार देसाई स्ट्रायकर एंडवर आणि न्यू बॅटर समर्थ गावस. फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन राजन केरकर चेंडूच्या मागे आणि राजनचा मात्र क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. गोवा टेनिस क्रिकेटचं सुपरमॅन जे का म्हटलं जातं असो समर्थ गावस स्ट्रायकर एंडच्या दिशेन बाळा सावड ह्या मिस्ट्री बॉलरचा सामना करण्याच्या इराद्यान आतापर्यंत आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने ज्यांनी संघाक आपले अगदी सहज जिंकून दिलो असो सुपरमॅन समर्थ गावस. सांगेम प्रीमियर लीगची बाईक ज्या खेळाडून आपल्या नावावर केली आणि त्यानंतर सुपरमॅन ही उपाधी ज्याच्याशी नावाशी जोडली गेली असो समर्थ स्ट्रायकर एंडवर. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन समालोचन कक्षाच्या अगदी थेट चेंडू इलो चौकारासाठी आणि या चौकारांची धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. 59. अजून एक आखू टप्प्याचा चेंडू परत एकदा फाईन लेगच्या दिशेन बाळा सावळच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेताना समर्थ गावस. याच समर्थ गावसच्या नावावर अशीच कामगिरी मोठी कामगिरी असा आणि ह्या सलग 2 चौकारांची धावसंख्या 63 रन्सावर. 63 धावसंख्या स्थिरावलेली 63. 63 सलग 2 चौकार समर्थ गावसच्या बॅटमधून. ह्याच समर्थने वेदांत इलेव्हनची स्पर्धा गाजवलेली नाबाद 60 धावा आपल्या नावावर केलेले तोच समर्थ सलग 2 चेंडूची आतषबाजी केल्यानंतर एक सिंगल च्या समर्थने ग्रीन पार्क वाघुर्म्याच्या मैदानावर 28 चेंडूमध्ये 86 धावांची बहारदार कामगिरी केलेली बाहुबली ऑफ द वाळपई प्रीमियर लीग असा ज्याचं वर्णन केलं जातं असं समर्थ गावस नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन 4 चेंडूत 10 धावा आणि एकूण धावसंख्या स्थिरावलेली 64 रन्सावर. 64. 7व्या ओव्हरीची संगता करणारो शेवटचा चेंडू घेऊन बाळा सावळ बॉलिंग मार्कवर. शेवटचा चेंडू 10 धावा आतापर्यंत 5 चेंडूत खर्च. अजून एक आखूट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडू आकांड्या पार डायरेक्ट चंद्रार आणि या षटकारांची धावसंख्या स्थिरावली 70 रन्सावर. 7व्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 10 धावांची सरासरी राखत धावसंख्या
70-70. थँक यू डीजे. थँक यू डीजे. डीजे. ध्रुव ट्रॉफी चालली आहे पुढे. दीपक भाऊ चालली आहे पुढे. 7व्या ओव्हरीचा खेळ सोपलो. रन झालेत 70-70 फॉर 2. 10 धावांची सरासरी. स्ट्रायकर एंडवर बॅटर समर्थ गावस 4 चेंडूत 10 धावा. ओमकार देसाई 10 चेंडूत 21 धावा. नॉन स्ट्रायकर बॅटर इवास्को ज्या संघान पहिल्यांदा ध्रुव ट्रॉफी जिंकली, त्या पाठोपाठ घुमटेश्वर संघान ध्रुव ट्रॉफी जिंकली. तिसऱ्या वर्षी फोंडा संघान ध्रुव ट्रॉफी जिंकली. सलग 3 वर्ष ध्रुव पारसेम संघ फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव घेता, पण प्रथम क्रमांकाचा चषक मात्र ध्रुव पारसेम संघापासून लांब असा. या वर्षी मात्र परत एकदा संधी दिली ध्रुव पारसे संघासाठी. पारसे संघ बघूया, या पारसे संघासमोर अंतिम सामन्यात आव्हान उभ्या करण्यासाठी खैचो खेळाडू येतात. तुर्तास बॉलिंग मार्कवर सँडी कुंडेकर. सँडीचं स्वागत झालं. पहिल्याच चेंडूवर समर्थ गावसो लांब लचक षटकार. आखाड्याच्या पहिला आडी. धावसंख्या 76-76. आठव्या ओव्हरीची झाली सुरुवात. पहिल्याच चेंडूवर लांब लचक षटकार. दीपक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज महाअंतिम सामना. परत एकदा क्रिकेटचा महासंग्राम. खूपच सुंदर चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू सँडी कुंडेकरचो. अलॉंग विथ द कार्पेट शॉट ज्याका म्हटलं जातं असो फटको. फक्त 1 रन आणि 1 रनसानीची धावसंख्या. 7 डबल गेम. 77 रन्सावर. 77. 2 चेंडू झाले समाप्त. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. ओमकार देसाई, ज्या ओमकारने सीसी धारगडचा मैदान गाजवला, कुडा हायस्कूल मैदान गाजवला, मालवण बोर्डिंग गाजवला, महाराष्ट्रातल्या आणि राज्यभरातल्या, गोवा राज्यातल्या, कर्नाटकातल्या, भारतातल्या निम्म्यापेक्षा अर्ध्या राज्यात टेनिस क्रिकेट खेळताना ज्यांनी अनेक मैदानं गाजवली असं ओमकार देसाई स्ट्रायकर अँड बॅटर. रन झाले 77. खूपच सुंदर चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू. हलकेच अपील. परत एकदा बेनिफिट ऑफ डाऊट. जोपर्यंत दाजी नाईक येता फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत दुसऱ्या रनचा जो प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. दाजी नाईकचा क्षेत्ररक्षण. अतिशय वेगात इलेलो दाजी नाईक चेंडूच्या मागे. एका हातात अडवलेलो चेंडू. डिरेक्ट फेक गोपाळ बाटाच्या हातात. ओमकार देसाई शेवटच्या काही अंतरासाठी कमी पडलो. पण बाद होण्यापूर्वी संघाच्या खात्यात संघाने दिलेली जबाबदारी मात्र चोख बजावताना. 11 चेंडू आणि 22 धावा. ओमकार देसाईसाठी टाळ्यांचो गजर तर नक्कीच होतलो. एकूण धावसंख्या 78-78. शेवटच्या ओव्हरीतले शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अष्टपैलू आविष्कार जे का म्हटलं जातं, दाबोली सारख्या छोट्याशा गावातलो एक अनुभवी खेळाडू बॉलिंग मार्कवर सँडी कुंडेकर ज्याचं नाव असा. विकेटची हॅट्रिक. सलग 6 चेंडूत 6 षटकार. सलग 7 चेंडूत 7 षटकार. आणि क्रिकेटच्या मैदानावरची सगळी बक्षिसा. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट किपर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट कॅप्टन अशी सगळी बक्षिसा ज्यांनी आपल्या नावावर केली असो सँडी कुंडेकर बॉलिंग मार्कर. 3 चेंडू सोपले. रन झालेत 78-78. संदेश कुंडेकरचा चेंडू हर्षदसाठी. न्यू बॅटर हर्षद. स्ट्रायकर एंडच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अक्षय घाटवळ चेंडूच्या खाली आणि अक्षय घाटवळ कडसून सुटलेलो झेल आणि झालेलो ओव्हरथ्रो सुद्धा. 3 रन पूर्ण झाले आणि तिसऱ्या रनचा सुद्धा प्रयत्न. मात्र फक्त 3 रनचा नंतर समाधान मानला 3 रनसावर. तीन धावा पूर्ण आणि ह्या 3 रनसांची धावसंख्या स्थिरावली 81 रनसावर. पहिलो रन्स येत की नाही अशी समीर शंका होती.
कॅच आउट होण्याची शक्यता होती. त्या जागेवर 3 रन्स मिरिले. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण इली. पण अक्षयकडसून झेल सुटणं खूप दुर्मिळ दृश्य आणि ह्या दुर्मिळ दृश्य सुद्धा आज मैदानावर बघितला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 81. तटक्या पेचून गेलेलो चेंडू, सँडी कुंडेकरचो क्लीन बोल्ड करून टाकणारो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. गोयचे नाव वर काढ. दीपक भाऊ आमचे खूप खूप मनापासून शुभेच्छा असत. आणि दीपक भाऊचं नाव फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाही असा, तर कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात बॉडी बिल्डिंगची स्पर्धा असो, वुमेन्स क्रिकेट असो, सांस्कृतिक मेजवानी असो, सिनेस्टारची मांदियाळी असो, उस्ताद झाकीर हुसेन सरांचा दर्शन असो किंवा प्रेमचंद डोंगरा हेंका गोव्यामध्ये आणणं असो, अशी अनेक कठीण कठीण कामा दीपक भाऊ तुम्ही केलात गोय राज्यासाठी. मनापासून तुमचे आभार असत. आणि परत एकदा तुमका वाढदिवसाच्या शुभेच्छा तर असतच असत. ओव्हरीची सांगता करणारो शेवटचा चेंडू, समाप्ती घालणारो भैरवी घालणारो चेंडू घेऊन सँडी कुंडेकर बॉलिंग मार्का. रन झाले 81. खोलवर टप्प्याचा चेंडू, परत एकदा थोडंसं पाठी सरसावं, चेंडू आखाड्याच्या पहिला अडी, परत एक षटकार आणि या षटकारांनिशी इनिंगची झाली सांगता. लांब लचक षटकार शेवटच्या चेंडूवर आपण बघितलो सचितच्या बॅटमधून. अगदी ओमकार देसाई सारखे सचितने सुद्धा ह्या षटकारानं आपल्या खात्याची सुरुवात केली. पहिली बॅटिंग करताना एकूण धावसंख्या झाली 87 रन्सावर. सेकंड क्वालिफायरचा हे सामनो. या सेकंड क्वालिफायरच्या सामन्यात रोहित स्पॉट वेंगुर्ला संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग, सूरज 11 टीकेजी बिचोलीम संघाची पहिली फलंदाजी. पहिली फलंदाजी करताना मनोज नार्वेकरचे 20 रन, अविनाश गावस उर्फ डब्ल्यूचे 12 रन, ओमकार देसाईचे 22 रन, समर्थ गावसचे 17 रन. या सगळ्यांच्या जोरावर एकूण धावसंख्या स्थिरावली 87 रन्सावर. 88 रन्सांचा टार्गेट, 88 टार्गेट, 88 रन्सांचा टार्गेट सूरज 11 टीकेटी बिचोलीम संघासमोर. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ पार करता की सूरज 11 टीकेटी बिचोलीम संघ परत एकदा सलग 3ऱ्यांदा ध्रुव ट्रॉफीची फायनल खेळणाऱ्या पारसे संघासमोर आपलं आव्हान फायनलमध्ये उभ्या करता. ह्या ऐकूया, बघूया थोड्याशा विश्रांतीनंतर, डीजेच्या गाण्यानंतर परत एकदा मायक्रोफोनवर तुषार नाईक, अशोक नाईक, जय भोसले, समीर पांढरे.
येस थँक्यू डीजे. जर हांगा बायल मनशां हांगा गेम पळयता खंय बसून बीन जाल्यार तांकां हांगा स्पेशल स्टँड प्रोवायड केल्लो आसा. तेंच्यांनी थंय येवन आपली बसका घेवची. कमेंट्री बॉक्साच्या दाव्या वटेंतल्यान तो स्टँड दवरलेलो आसा स्पेशली फॉर लेडीज. Total 4 stands you can see on your screen. Rajendra Dabolkar stand, Dhondu Tulaskar stand, Prasad Bhagat stand and Resha Rawal stand. The Resha Rawal stand is specially meant for the ladies. Target of 88 being set by TKG Bicholim after being put into bed. Good batting display by Manoj Narvekar. Omkar Desai, Samarth giving a good finishing touch. And 6 of the last ball of the innings from Sachit. Arshad Matondkar, the man of the match in previous match. Not for his bowling but his batting display. In the previous match, first ball of the innings, getting rid of Thomas Dias, cleaning him up with that slower delivery. And now he has Gopal Bhatta on strike. Along with Gopal Bhatta, you can see Akshay Ghatwal at the non-striker's end. Fielding position, square leg. Outside the boundary ropes. Oh, the ball is up in the air and what a flying start this is from Omkar. Off the mark with a biggie. Straying in line this time, Arshad Matondkar. So 6 to get off the mark. He has made his intentions clear. The ball straying down the leg side and good pickup shot from Gopal Bhatta this time. And now quick change in the field. The fine leg, Sai Zore. Square leg comes inside. All Yorker land delivery, but this time towards the mid-off region. Good piece of fielding, but cannot stop that single from being taken. And sensible cricket from Gopal Bhatta, you can see. After scoring a 6, putting the ball in the gap and picking that crucial single and giving the strike to his partner, Akshay Ghatwal. You must have seen him in the fielding department, running on the outfield like a Formula 1 circuit, running like a Ferrari car on this Formula 1 circuit, Akshay Ghatwal. He has saved almost 10 runs in that innings. Now he has to do some job with the bat. Shot finally comes inside the 30-yard circle. Oh, lovely delivery this time. Beaten all and it's up. Akshay Ghatwal. The ball just moving away from him at the time of the stroke play. So red dot ball in this innings. Long on and a square leg outside the 30-yard circle in power play. This time reverse attempted. Oh, excellent piece of fielding. Saving a certain boundary. Omkar Desai on your screen. And this is only possible because of this cushioning outfield for the fielders. They can dive without the skin being peeled off. Yes, thank you, DJ. 6 and 2 singles, 8 runs on the scorecard. Oh, swing and a miss this time. A change of pace from Harshad Matondkar, outfoxing the batsman. He was slightly early into the shot. Before the ball had arrived, he was into his shot. Another dot ball in the over. 6-1 dot 1 dot. Reverse stoppage! And taken. This is a massive blow, is it? And up goes the finger. A massive blow. This is Gopal Bhatta
3-3-3 on his back. The jersey which is most usually worn by Universe boss Chris Gale. This is really a massive blow in the context of the match. Yes, thank you, DJ. A warm wishes to our Deepak Bhai Kalangutkar, youth icon, president of Goa Canoeing and Kayaking Association, president of Strongman and Ethno Sports Federation, a world federation that is, has also organized National Man and Woman Physique competition, where we were blessed to have Premchandra Dongra, Mr. Universe at Ashwem. We pray all his wishes and dreams come true. Moving on to the match. The main breakthrough has been provided here by Harshad Matondkar. And now you can see a change in bowling. You can see the drone view on your screen capturing this Suresh Raina ground. What a picturesque moment this is for Pednam and all over the Goa. Wonderful camera work on your screen at the moment on display. Sainath Matkar, whose hands are covering this drone. Gopal Gawas, spin introduced early. Flighted delivery this time down the leg side. First extra of the innings. 9 for 1. 88 being the target set. Another 80. 79 runs required. Oh, lovely delivery. Leg spin. That is why he known as Shane Warne of Goa. You can see caliber of Akshay Gatwal also beaten all ends up. Squaring the batsman. Almost turning 45 degrees in front of him. This time reverse. Sensible cricket with the spin. Akshay Gatwal picking the length early. Good tactics being displayed here by Akshay Gatwal. He know the ball will be turning into him. So better to play with the reverse shot. See the view once again with the drone camera. The Suresh Raina ground being lit up under lights. A picturesque moment here. Moving on to the match. Unlucky number 13 on the scorecard. How many times we have seen teams struggling on the scorecard? It will be Akshay on strike. Shot this time, he pulls the ball. Oh, just falling short, and the ball goes for a boundary. Sai Zore. Yes, thank you, DJ. And a quick field change. You can see Sai Zore being removed from that position. Must have been slightly slow to take the start because the ball was in the air for a quiet period of time. Now the swift move on the field. Too short this time. A dot ball. The previous boundary was perfectly executed by Akshay Gatwal, but the next boundary that he got
was because of the slight misfielding error from the fielder Sai Zore. Now see the close-up drone view on your screen. It's coming closer and closer to the center of the pitch. Oh, lovely! He's bowled him. He's cleaned him up. What a delivery by Gopal Gavaskar, continuing to challenge the batsman, and the batsman has been outfoxed here. He has been cleaned up. The timber has been disturbed. Yes, thank you, DJ. If you look at on the screen, first ball wide, second ball dot ball, then a boundary, back-to-back boundaries, then one more dot ball, and the very next ball, Akshay Gatwal's off-stump bail, just going for a toss. So both the openers back in the hut. Sudhir Palyekar and Sandesh Kundekar, the two batsmen at the crease, both of them haven't faced a single delivery. So it is like a fresh start for both the batsmen as well as Rohit Sports Vengurla. 1.5 overs, 17 for 2 on the scorecard. Oh, lovely delivery once again. You can see the batsman going for that risky reverse shot. And Gopal Gavaskar once again turning out to be lucky. 2 overs gone, 17 for 2. Dhruv Trophy, Chalia Fude, Deepak Babu, Chalia Fude, DJ. Yes, thank you, DJ. They have to start from the scratch now. Sandesh Kundekar, Sudhir Palyekar. How many times have been they playing under such condition? They have been placed in such conditions more than 50 times, and they know how to play, carry on the innings from here. They will be looking for a partnership of at least 15 runs from here, and as they reaches that, they will try to add another 15. So this run chase has to be in partnerships because they have depth in batting. Daji, Naik, Daji, Dhurat in the lineup. Let us see what tactics TKG Bicholim have in their mind at the moment. You can see change in bowling. Avinash Gavaskar, recently travelling to Bhopal, representing Goa at that biggest tournament, along with Samarth Gavaskar. Short ball this time, and a dot ball. A warm welcome to Sir Nitin Lingudkar, another great wicket-keeper batsman, legendary cricketer. Was a part of dazzling team and now coach under SAG. Score 18 for 2. 2.1 overs have been bowled. Change in field now. Square leg goes back. Sandesh Kundekar on strike, yet to open his account. They can take some time to get used to the pace of the ball because plenty of deliveries remaining. A lovely shot this time! High, huge and handsome!
Yes, thank you, DJ. How many times have you heard the phrase "you miss, I hit"? This time, the bowler missing the length and Sandesh Kundekar hitting the ball out of the park. Score moves on to 24. 2.2 overs have been bowled. This is a cracker of the match, the semi-final. A full toss chance! It might be a bum ball. It's a bum ball. It was within a fraction of second. Everything happening so quickly. Dot ball. Good comeback here by Avinash Gawas. Sandesh Kundekar batting on 6 from just 2 deliveries. 3 deliveries in fact. Oh, cuts the ball. Straight to the field. A chance of run out. But the bowler was way ahead of the stumps to collect the ball and release the bail. A single-headed, sensible batting continues. 63 required from 32. Required run rate 11.81. Still manageable. You only need to have wickets in hand, and they have 8 wickets in hand at the moment. Partnership growing now for Rohit Sports Wengula. Avinash wants a slight change in field. Short ball, swing. Oh, good piece of fielding. Chance of run out. He strikes. Up goes the finger. This is another massive blow. Suicidal run out. There was no run there. Thank you, DJ. Today, everything that Gopal Gawas is touching is turning into gold. In the qualifier, in the second match, the eliminator round, you must have seen 5 runs were required. The ball was almost going for a boundary. And Gopal Gawas diving and stopping the ball, saving 3 runs. Then with the ball, getting rid of Akshay Gatwal. And now that run out of Sudhir Paliyekar. What a performance it has been by another senior cricketer. New batsman Suhas Pawar. He has a job to do. 2.5 overs, 25 for 3. Required run rate creeping up now, 12.19. 63 required from 31. Almost more than 5,000 viewers watching this match currently on YouTube. And more than 4,000 on the Suresh Raina ground. A lovely drive this time. Straight to the fielder. Another single. Manoj Narvekar stopping the ball but cannot stop a single from being taken. Suhas Pawar getting off the mark with that single. And that ends the over number 3. 3 overs have been bowled. 26 for the loss of 3 wickets. Required run rate 12.40. 62 required from 30 deliveries. So far so good. Sandesh Kundekar has got the feel of the ball. And he is the one batsman that Rohit Sports Wengurla will be wanting to stay till the final run has been scored. They want him at the crease for at least another 2-3 overs. Suhas Pawar is the right batsman to have at the crease. He has plenty of experience. Three overs, 26 for 3. 62 required from 30 balls. Gopal Gawas into his final over. Will be bowling right arm round the wicket this time. Because left-handed Suhas Pawar will be on strike. Now the ball
he has variations. Gopal Gawas has variations. He can bowl leg spin, off spin, the flipper, and the quicker one, the arm delivery as well. Right arm round the wicket. On strike, Suhas Pawar just opened his account of the final ball of previous over. Quicker this time, cuts the ball straight over the backward point. Will it be stopped? No, it crashes into the boundary hoardings. Not the length that Gopal Gawas were looking for. It was shot wide, asking for punishment, and he gets that punishment. Score moves on to 26, 20, 30. Score moves on to 30 with that boundary. 136 sixes and 178 boundaries in total in this tournament so far. And all these updates coming from tenniscricket.in. Oh, lovely, lovely comeback by Gopal Gawas. You can see quick learner. Gopal Gawas first ball shot in wide, and the very next ball back on track. Oh, once again outfoxing the batsman. Never easy to beat batsmen like Suhas Pawar. 2 dot deliveries in a row. Trying to add more pressure. Now the required run rate again going up 12.89. 58 required from 27. And both the batsmen better exchanging a few words in between the delivery. Oh, once again, what a delivery this is. Gopal Gawas is turning the game on its head now. 3 dot balls to Suhas Pawar. It's beyond imagination. Once again, Sandy walking towards Suhas Pawar, telling him to come down. We have plenty of deliveries to chase the target. This time the ball is up. Fielder will be a spectator. Has it gone the distance? We have to watch, wait and watch. And a boundary signal from the umpire. So pressure is released with that boundary. 3 dots and then another boundary. So 8 runs in the over so far. Score moves on to 34. 3.5 overs. Required run rate 13.38. 136 sixes and 179 boundaries. A false run up for Gopal. Back to his bowling mark. Oh, once again trying to cut the ball. And rightly sent back. This is a needless throw, which would have been a dot ball, has been given for a single. Poor fielding. A dot ball has to be a dot ball at this stage because every run counts in the run chase. That brings to the end of the over. 35 for the loss of 3 wickets after the end of 4 overs. To take you to the next 4 overs, we have changed in commentary box over to fluent Marathi commentary, Sir Samir Pandre.
धन्यवाद तुषार. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 35 धावा धाव फलकावर. उर्वरित 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बाकी व 53 धावांची आवश्यकता. सुहास पवार व संदेश कुंडेकर यांच्या खांदी पूर्णता भवितव्य अवलंबून हे रोहित स्पोर्ट्स बेंगुर्ला संघाचं दुसऱ्यापासून गोलंदाजी सुरेख होताना दिसते. गोलंदाजीसाठी या ठिकाणी गोलंदाज जयदीप याची वर्णी ही मैदानावर लागते. वैयक्तिक गोटातील पहिलं संघासाठी महत्त्वपूर्ण 5वं षटक फेकण्यासाठी डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज जयदीप हा सज्ज होतोय व स्ट्राईकला फलंदाज हा सुहास पवार. चोवीस चेंडू तब्बल 53 धावांची आवश्यकता. गोलंदाज जयदीप आपला बॉलिंग मार्कवर हा सज्जाचो सुहाससाठी. पहिला चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पंचांचं बोट हे असं म्हणतात जातंय व पहिल्याच चेंडूवर एक सफलता या ठिकाणी प्राप्त होते. ती गोलंदाज जयदीप याला बाद होऊन सुहास मैदानाच्या बाहेर जातोय. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गडी बाद होतोय तो सुहासाच्या स्वरूपात व त्याची जागा घेण्यासाठी दाजी नाईक याची वर्णी ही मैदानावर जाते. जो नावलौकिक दाजी नाईक व सँडी कुंडेकर यांचा तो नावलौकिक सिद्ध करण्याची वेळ येऊन ठेपली आहे या 2 धुरंधर फलंदाजावर. तर दुसऱ्यापासून जेडी एक कडवा प्रतिकार करताना दिसतोय तो टीकेसी क्रिकेट संघासाठी. ओव्हरपेच चेंडू देखण्या फटका. चेंडू जातोय तो डीप मिड विकेट क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. ज्या वेगाने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आगेकूच करत होता त्याच तत्परतेनं क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची फेक होते. दाजी नाईक एकेर धावेने आपलं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 36 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 22 चेंडू 52 धावा. आव्हान तर खडतर दिसतंय मात्र 2 मोठे फटके या सामन्याचं चित्र हे निश्चितपणे बिघडवू शकतील. ते 2 फटके पाहायचंय कोण फलंदाज मारतायत ते. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका. परत एकदा चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चूक करतोय. दुसऱ्या प्रयत्नात सावरतोय. एकेरी धाव या ठिकाणी संदेश कुंडेकर याच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक सरकतोय पुढे तो 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर. प्रतिष्ठेची लढत अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी लढत या 2 तुल्यबळ संघामध्ये ही या मैदानावर होते. औचित्य ध्रुव चषक 2021. फटका तर सुरेख निघतोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. परत एकदा या ठिकाणी टीकेजी संघाकडनं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय व नाममात्र एकेरी धाव ही दाजी नाईक याच्या खाती जमा होते. प्रयत्न तर सुरेख होत आहेत मात्र प्रयत्नांना यशस्वीतेकडे जर सांगतेत रूपांतरित करायचं असेल तर 50 धावांची अजूनही आवश्यकता. 20 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र दुसऱ्यापासून जयदीप एका अचूक टप्प्यावर वेगवान असा मारा करतोय व मनसुब्यांना तडा देतोय तो रोहित स्पोर्ट्स बेंगुर्ला क्रिकेट संघाच्या. 20 चेंडू तब्बल 50 धावांची आवश्यकता. 5वं षटक हे प्रगतीपथावर. 38 धावा. फुलटॉस चेंडू दिशा दिली जाते ते थर्डमॅनला. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक या ठिकाणी पदतालित्य दर्शवतोय. संभाव्य चौकारच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या चेंडूला अडवतोय. नाममात्र एकेरी धावेवर संदेशला समाधान हे मानावं लागतंय. 39 धावा धावफलकावर या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता 19 चेंडू तब्बल 49 धावा पाहायचंय या मैदानावर. दाजी नाईक की सँडी कुंडेकरचं वादळ घोंगावतंय की या संभाव्य घोंगावणाऱ्या वादळाला थोपवण्यासाठी गोलंदाज जयदीप व त्याचे साथीदार सज्ज होत आहेत त्या मैदानावर. खडतर असं लक्ष 19 चेंडू 49 धावा परंतु संभवनीय आहे कारण धावांचा पाठलाग आतापर्यंत यशस्वीरित्या होताना या मैदानावर आपण पाहिलाय. 19 चेंडू 49 धावा. स्वतःसाठी वेळ देतोय तो अर्थातच दाजी नाईक. क्षेत्ररक्षण गृहरचनेची पाहणी करतोय. धोकादायक गोलंदाज जयदीप याच्या गोलंदाजीचा जो सामना करण्यासाठी सज्ज होतोय. वेगवान असा चेंडू वेगानं या चकवा दिला जातोय तो दाजी नाईकला. निर्धाव चेंडू हा होतो समाप्त होतोय. खेळ सांगता होते ती अर्थातच या ठिकाणी 5 षटकांची. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी व तब्बल 49 धावांची ही अति आवश्यकता.
पहिल्याच चेंडूवर गोपाळ भटानं एक सुरेख असा षटकार टोलवला होता. त्यानंतर मात्र जी सुरेख सुरुवात करून दिली होती त्या सुरेख सुरुवातीवर या ठिकाणी निराशेचं पाणी फेडलं जातंय. आघाडीच्या 5 षटकांमध्ये धावा ह्या धावफलकावर ज्या अपेक्षित होतात त्या साध्य होत नाहीत. त्यामुळेच 18 चेंडूंवर 49 धावांची कठीण परिस्थिती येऊन उद्भवली आहे ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघासमोर. गोलंदाजीमध्ये बदल 6वं षटक निश्चितपणे जे ध्रुव षटक म्हणून गणलं जाईल त्याचा इशारा हा पंचांकडनं या ठिकाणी येताना दिसतोय. ध्रुव षटक ज्या षटकात सर्व खेळाडू सर्कलमध्ये उपस्थित असतात असं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय तो बहुधा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज हर्षल मातोंडकर. च्या हर्षलनं एक सनसनाटी या संपूर्ण स्पर्धेत निर्माण केली आहे. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही विभागात अष्टपैलू अशी कामगिरी या ठिकाणी TKG सूरज 11 बिचोलीम संघासाठी केली आहे. तो सूरज या ठिकाणी सज्ज. फटका फसतोय. यष्टी मागे झेलचीसाठी हलकंच अपील केलं जात आहे. अपील हे निष्फळ ठरवलं जात आहे. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 17 चेंडू व तब्बल 49 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 49 धावा. वेगवान लेग कटर गोलंदाजी ही हर्षल याच्याकडनं पाहायला मिळते व एक खडतर लक्ष नजरेसमोर उभं राहते ते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर. 17 चेंडू 49 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू दिशा दिली जाते ते फाईन लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. पाहायचंय दुसरी धाव निघते की नाही ते. केवळ एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज हे समाधान मानतायत. संदेशच्या खाती एकेरी धाव निघते. एकेरी धाव निघते ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या खाती 40 धावा धावफलकावर ह्या छळकल्या जात आहेत. आता 48 धावांची गरज येऊन ठेपते व अवघ्या 16 चेंडूंचा खेळ हा बाकी. हर्षद मातोंडकर सज्ज. ताजी नाईकच्या बॅटमधनं एक तगडा असा फटका. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार करतोय तो चेंडू. चौकार ताजी नाईकला. संघ परावर्तित होतोय तो 44 धावांवर. ध्रुव षटक जे फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं मोठ्या धावांसाठी कुठलं जाणारं षटक आणि या षटकात सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 धावा आल्यानंतर या चेंडूवर मोठा फटका हा चौकारासाठी दाजी नाईकच्या बॅटमधनं जातोय. नाममात्र 15 चेंडू तब्बल 44 धावा. खडतर असं लक्ष व या खडतर लक्षाचा पाठलाग करताना गोलंदाज हर्षद याचा गोलंदाजीचा सामना करेल तो दाची. परत एकदा एक ओव्हरपिच चेंडू. फटका तर हवेत टोलवला जातोय. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या नजदीक व बहुधा या ठिकाणी सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होतोय. दाजी नाईक पुरेपूर प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यशस्वीतेची जोड मिळते की नाही ते पाहायचं आहे. 40 धावांची आवश्यकता. 14 चेंडूंचा खेळ हा बाकी. पॉवर प्लेचं षटक त्यानंतर ध्रुव षटक फेकण्याची कठीण जबाबदारी हर्षद याच्या खांदी व हर्षद ही जबाबदारी बरखुबीने निभावताना दिसतोय तो TKG सूरज 11 बिचोलीम संघासाठी. यावेळी चकतोय तो दाजी नाईक. एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. JD चेंडूवर ताबा मिळवतोय. नाममात्र एकेरी धाव या ठिकाणी घेतली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 49 धावांवर. 49 धावा धावफलकावर. 5 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात ध्रुव षटकाची सांगता करणारा चेंडू आणि हा चेंडू निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल यात कोणतीही शंकाच नाही. समोर आहे फलंदाज तो सँडी उर्फ संदेश कुंडेकर. चेंडू शरीरवेधी असलेला चेंडू शरीराचा वेध घेतोय. निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह या ठिकाणी हर्षदचा स्पेल हा समाप्त होतोय. 2 षटकं 18 धावा 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण. आता 12 चेंडू व तब्बल 39 धावा. जयदीप या ठिकाणी सज्ज होतोय महत्त्वपूर्ण 7वं षटक फेकण्यासाठी. ज्या वेगवान गोलंदाजानं फलंदाजांच्या उरात धडकी भरली तो अर्थातच गोलंदाज चतुरस्त्र गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती असा जयदीप या ठिकाणी सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकताना.
मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू फलंदाजाच्या बॅटची कर घेतोय. यष्टीरक्षक शॉर्ट, थर्डमॅन शॉर्ट, फाईन लेग या तीनही खेळाडूंना चकवतोय. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जातोय व चौकारानं सांघिक अर्धशतक धावफलकावर म्हणजे 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अकरा चेंडू 35 धावांची आवश्यकता. खर तर असं लक्ष 11 चेंडूतील 35 धावांचा गोलंदाज जयदीप उर्फ जेडी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. समोर आहे फलंदाज तो दाजी नाईक स्ट्राईकला. उजव्या यष्टीच्या चेंडू बराच बाहेर जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय. आणखी एक अवांतर धाव. आता सांघिक 54वी धाव ही धाव फलकावर जुळली जाते. 34 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. दाजी नाईकचं तुफान मैदानावर घोंगावतंय की नाही ते पाहायचंय. आणि वेंगुर्लेचा रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी हे वादळ घोंगावणं हे निश्चितपणे गरजेचं या मैदानावर. यावेळी मात्र चकवला जातोय तो अर्थातच गोलंदाज जेडी याच्या वेगावर ते दाजी नाईकला. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 10 चेंडू व 34 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 34 धावा. दाजी नाईक स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज संदेश कुंडेकर. या फलंदाजांमध्ये निश्चितपणे क्षमता आहे मात्र ती क्षमता सिद्ध करण्याची गरज. तर दुसऱ्या बाजूने जो दर्जा राखलाय जयदीपनं तोच दर्जा यापुढे चालू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न हा दिसतोय. याही वेळी मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होता. फटका फसतोय. प्रयत्न ही चुकतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. सलग 2 निर्धाव चेंडू. आता 9 चेंडू व 34 धावांची हे आवश्यकता. 9 चेंडू 34 धावा. जयदीप एक सुरेख असा मारा करतोय. 1 षटक 3 चेंडू नाममात्र 9 धावा खर्च करतोय व 1 सफलता तो प्राप्त करतोय. ध्रुव चषकाच्या अंतिम फेरीत या ठिकाणी प्रवेश करणारा संघ म्हणजे ध्रुव पेडनेम संघ. उजव्या यष्टीच्या चेंडू बराच बाहेर जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव. आता 33 धावांची गरज येऊन ठेपते व 9 चेंडूंचा खेळ हा बाकी. 9 चेंडू 33 धावा. सामना हा अजूनही संपलेला नाही कारण 2-3 मोठे फटके अति आवश्यक ते अर्थातच फलंदाजांकडनं. मात्र आतापर्यंत गोलंदाज हे भरभक्कम कामगिरी करतायत व निश्चितपणे TKG बिचोलीम संघ हा वरचढ ठरताना दिसतोय तो या लढतीत. फुलटॉस चेंडू बॅटची कर घेतोय. थर्डमॅनच्या दिशेनं आगेकूच करतोय. थर्डमॅन सीमारेषा निश्चितपणे पार केली जाते. 4 महत्त्वपूर्ण धावा दाजी नाईकच्या खाती. आता 29 धावांची गरज येऊन ठेपते व 8 चेंडूंचा खेळ हा बाकी. एकोणसाठ धावा ह्या धावफलकावर. 8 चेंडू 29 धावा. गोवा राज्यातील तगडा संघ ध्रुव पेडणे संघ अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करतोय व त्या ध्रुव पेडणे संघाशी कोणत्या संघाची ग्रंथिका जुळेल याची निश्चिती करणारा उपांत्य फेरीचा एक महत्त्वपूर्ण सामना. एक संघ म्हणजे गोवा राज्यातील TKG बिचोलीम क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभाशाली संघ तो म्हणजे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला. 8 चेंडू 29 धावा. प्रयत्न या ठिकाणी मोठा फटक्याचा होता मात्र चेंडू मर्यादेचं उल्लंघन करतोय. दोन्ही हात समांतर होत आहेत ते अनुभवी पंचांचे. आणखी एक अवांतर धाव. आता 28 धावांची गरज येऊन ठेपते म्हणजे 60 धावा धावफलकावर या झळकल्या जात आहेत. 6.4 षटकांचा खेळ समाप्त. 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी 8 चेंडू 28 धावा. प्रेक्षकांच्या उरात धडकी भरवणारा हा सामना. कोणता संघ जिंकेल याची शाश्वती अजूनपर्यंत लागत नाही. त्याची निश्चिती करणारा हा सामना. याही वेळी चेंडू सोडून दिला जातोय. वाईडच्या आशेनं मात्र पंच सांगतायत की चेंडू हा टप्प्यात होता मर्यादेत होता. फटका मारण्यास तू चुकतोय त्यामुळे निर्धाव चेंडू हा गणला जातोय. आता 7 चेंडू व प्रत्येक चेंडू मागे 4 धावा. या धावगतीनं 28 धावांची ही गरज. 7 चेंडू 28 धावा. सात चेंडू 28 धावा. आपल्या षटकाच्या सांगतेसाठी स्पेलच्या सांगतेसाठी या ठिकाणी गोलंदाज जेडी आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. समोर आहे फलंदाज तो दाजी नाईक स्ट्राईकला. 7 चेंडू 28 धावा. षटकाची सांगता करणारा चेंडू गोलंदाज जेडी याचा. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला निघतोय. चेंडू सीमारेषेची अभेद्य भिंत हा सहजगत्या चिरतोय. आता 6 चेंडूंवर 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार असं समीकरण या सामन्यामध्ये येऊन ठेपतंय.
जो समीर फलंदाज धन्यवाद. ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब पारसेम आयोजित ध्रुव ट्रॉफी 2021. अगदी थोड्याच वेळात महाअंतिम सामना. मात्र या सामन्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या दीपक भाईंच्या वाढदिवसासाठी अनेक मान्यवरांची मांदी आळी आज व्यासपीठावर. या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करूया गुलाब पुष्प देऊन. झेडपी मेंबर मांद्रेम सन्माननीय सतीशजी शेटगावकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी काशी सावळ देसाई यांना विनंती करतो. काशी सावळ देसाई आपण यावं आणि आपण आपल्या शुभ हस्ते झेडपी मेंबर मांद्रेम सन्माननीय सतीशजी शेटगावकर साहेबांचं आपण स्वागत करावं. अनेक मान्यवर अजूनही या स्पर्धेत यायचे आहेत ज्यांची आपण प्रतीक्षा करतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब पारसेमचे सर्वेसर्वा आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दीपकभाई कळंगुटकर यांचं. मी विनंती करतो दिशा कांबळी यांना आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं दीपकभाई कळंगुटकर यांचं. सन्माननीय अरुण बानकर माजी झेडपी मेंबर यांचं स्वागत करण्यासाठी मी सायली कांबळी यांना विनंती करतो. सायली कांबळी यांच्या शुभ हस्ते माजी झेडपी मेंबर अरुण बानकर यांचं स्वागत होत आहे. पुढील स्वागत जमीन मालक सन्माननीय शिवराम देशप्रभू साहेबांचं होत आहे. मी विनंती करतो सीताराम आंद्रेकर यांना. सीताराम आंद्रेकर यांच्या शुभ हस्ते जमीन मालक विश्राम देशप्रभू साहेबांचं स्वागत होत आहे. आणि यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू 24 धावा. गोलंदाज कल्पेश गावकर याच्या हाती पूर्णतः भवितव्य अवलंबून हे टीकेजी सूरज 11 बिचोलीम संघाचं, तर सँडी कुंडेकर दाजी नाईक यांच्या खांदी पूर्णतः भवितव्य अवलंबून वेंगुर्ले संघाचं. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका. फटक्याचा संगम हा निश्चितपणे षटकाराची खुणगाण या ठिकाणी दर्शवतोय व तोच संकेत, तोच इशारा पंचांकडनं येत. आता 18 धावांची गरज येऊन ठेपते व 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. 5 चेंडू 18 धावा. केवळ 3 मोठे फटके तुला मारायचे आहेत ते सँडी कुंडेकर, कारण तुझा इतिहास, त्या इतिहासाला जागृती देण्याची क्षण आली आहे. तू आतापर्यंत अनेक वेळा मोठे फटके मारण्यास यशस्वी ठरलायस. तेच मोठे फटके तू मार आणि आपल्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला अंतिम फेरीत पोहोचव असा कानमंत्र, अशी सदिच्छा तुमच्या समर्थकांची असेल तर दुसऱ्या बाजूनं प्राथमिक धक्क्यातनं मी सावरेन व बुलंद इराद्यानं या ठिकाणी फलंदाजांना मी तडा देईन अशी निश्चितपणे कल्पना ही गोलंदाज कल्पेश गावकर याची. सज्ज होतोय तो कल्पेश गावकर. कल्पेश गवस 5 चेंडू 18 धावा. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न फसतोय व निश्चितपणे ज्या ठिकाणी फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीत होऊन तर मैदानाच्या बाहेर जातोय तो अर्थातच या ठिकाणी संदेश कुंडेकर. या दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब पारसेमचे सर्वेसर्वा. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दीपकभाई कळंगुटकर यांचं. मी विनंती करतो सीताराम आंद्रेकर यांना. आता 4 चेंडूंवर 18 धावांची आवश्यकता ही येऊन ठेपते. मैदानावर या ठिकाणी गरमागरम असं वातावरण निर्माण झालं आहे. सनसनाटी पहिल्या चेंडूवर षटकार टोलवल्यानंतर संदेश कुंडेकरने निर्माण केली होती. त्यानंतर मात्र या ठिकाणी धाव घ्यायची की न घ्यायची या द्विधावस्थेत तो चकतोय. धावची धावून मैदानाच्या बाहेर जातोय. आता 4 चेंडूंवर 18 धावांची आवश्यकता मैदानावर वर्णी लागते ती दाजी धुरज याची. 4 चेंडू 18 धावा. गोलंदाज कल्पेश गवस आपला अनुभव, आपलं सर्वस्व पणाला लावतोय, गोलंदाजी करतोय. समोर आहे फलंदाज तो दाजी थुरत. 4 चेंडू 18 धावा. नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा दाजी नाईक. मोठा फटका सुरेखरित्या टोलावला जातोय तो अर्थातच दाजी धुरतकडनं. अजूनही माझ्या संघाचं आव्हान संपुष्टात आलं नाही असा ठोस सावधगतीचा इशारा तो प्रतिस्पर्धी संघाला देतोय. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी व 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. दाजी धुरत
गेम चेंजर ज्याला म्हटलं जातं, कोणताही सामना एक हाती फिरवण्याची क्षमता ज्याच्या खांदी, ती क्षमता सिद्ध करण्याची दाजी धुरतला वेळ. तर दुसऱ्या बाजूनं कल्पेश या ठिकाणी भेदक अशी गोलंदाजी करत 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी त्याला आवश्यक, ते 2 निर्धाव चेंडू या षटकात फेकण्याच्या प्रयत्नात. 3 चेंडू 12 धावा, उत्कंठा वाढवणारा, थरार वाढवणारा, प्रेक्षकांना या ठिकाणी अंदाज लावण्यास कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत करेल याची शाश्वती न देणारा चित्तथरारक सामना, व जो सामना उपांत्य फेरीचा व्हावा ही अपेक्षा तमाम क्रिकेट रसिकांची होती. त्या तमाम क्रिकेट रसिकांच्या अपेक्षेना निश्चितपणे प्रतिसाद देणारा महत्त्वपूर्ण सामना TKG सूरज 11 बिचोलीम वर्सेस रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला या 2 तुल्यबळ संघामध्ये. 3 चेंडू 12 धावा, हा चेंडू महत्त्वपूर्ण असेल. या चेंडूवर मोठा फटका निश्चितच मनोधैर्य वाढेल. मात्र हा चेंडू निर्धाव गेला तर गोलंदाज वरचढ ठरेल. पाहायचंय काय होतंय ते या अंतिम घटकेत. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज कल्पेश सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर दाजीसाठी. प्रेक्षकांचा निश्चितपणे प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय. जो सामना व्हावा ही अपेक्षा होती तीच रंगत या सामन्यामध्ये वाढताना दिसते. 2 तगडे संघ अंतिम फेरीत स्वप्नवत वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातनं एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. ते उपांत्य फेरीच्या निमित्तानं 3 चेंडू 12 धावा. उजव्या एष्टीचा चेंडू बराच बाहेर जातोय. गोलंदाजावर अतिरिक्त दडपण येते. निश्चितपणे ते दडपण हाताळण्यास कल्पेश काहीसा कमी पडतोय. दोन्ही हा समांतर पंचांकडनं होत आहेत. वाईडचा इशारा, एकेरी धाव या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात. आता 3 चेंडू व 11 धावांची आवश्यकता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा थरार आम्ही अनुभवला नाही. उपांत्य फेरीच्या निमित्तानं सुपर ओव्हरचा थरार या ठिकाणी अनुभवता येतोय की नाही, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल हे पाहण्यासाठी अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 11 धावांची आवश्यकता. दाजी थोरात आल्या आल्या षटकार टोलवतोय. प्रतिस्पर्धी संघाला सावध गतीचा इशारा देतोय. स्ट्राईकला नव्या जोमाने सज्ज होतोय. तर नॉन स्ट्राईकला सिंधुदुर्गाचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं तो दाजी नाईक 12 चेंडू 23 धावांवर खेळताना दिसतोय. 11 धावांची आवश्यकता. नाममात्र 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. तीन चेंडू 11 धावा. क्षेत्ररक्षण रूरचनेत बदल केला जातोय. शॉर्ट थर्मॅनला, वायडिश गल्लीला, पॉइंटला, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तो अर्थातच TKG संघाकडनं तर ऑन साईडला डीप लॉंग लेग, डीप फाईन लेग, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट असा क्षेत्ररक्षण रूरचना व या क्षेत्ररक्षण रूरचनेसह या ठिकाणी गोलंदाज कल्पेश आपल्या षटकातील महत्त्वपूर्ण चेंडू फेकण्यासाठी सज्ज. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू जातोय. नेत्रदीपक असं यष्टीरक्षण या ठिकाणी होतंय. अन्यथा आणखी काही धावांचा बोनस मिळू शकला असता. मात्र यष्टीरक्षण सुरेख, त्यामुळे एकेरी धाव. आता 3 चेंडू व 10 धावांची आवश्यकता. तब्बल 9000 प्रेक्षक यूट्यूबवरनं tenniscricket.in या वेबसाईटवरनं या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहत आहेत. ते मैदानाच्या बाहेरनं व मैदानावरनं प्रत्यक्ष दर्शनी तब्बल 5000 प्रेक्षकांचा गरारा या मैदानावर पडतोय. आणि हेच या स्पर्धेच्या यशस्वीतेचं गूढ रहस्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज कल्पेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. तर समोर आहे फलंदाज तो दाजी धुरत स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला दाजी नाईक. ही फलंदाजांची जोडगोळी मैदानावर. चेंडू डाव्या यष्टीच्या परत एकदा बाहेर. गोलंदाज निश्चितपणे प्रतीक्षा करतात विकेट हॅट्रिकची. मात्र यावेळी वाईडची हॅट्रिक साध्य करतोय तो गोलंदाज. आणखी एक धाव जोडली जाते. ती अर्थातच या ठिकाणी वेंगुर्ले संघाच्या खाती. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी व 9 धावांची आवश्यकता. दबावात जो सर्वोत्तम खेळ करतो तोच खेळाडू सर्वोत्कृष्ट म्हणून गणला जातो. आतापर्यंत तुम्ही काय केलंय हा इतिहास आहे. मात्र वर्तमान सांगतोय की सत्य परिस्थितीला तुम्ही कोणत्या तऱ्हेने तोंड देताय आणि ती सत्य परिस्थिती या ठिकाणी दबाव म्हणून सिद्ध होताना दिसते गोलंदाज कल्पेशवर. तर दुसऱ्या बाजूनं 3 चेंडूंवर 9 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. ती अर्थातच फलंदाजी करणाऱ्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. 3 चेंडू 9 धावा. तब्बल 10,000 प्रेक्षकांचा
टप्पा हा यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही गाठलाय व याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते या स्पर्धेला व थेट प्रक्षेपण घराघरात ज्यांनी पोचवलंय, तब्बल 197 देशात ज्यांनी पोचवलंय ते आमचे मित्र गौरव सावंत tenniscricket.in या वेबसाईटवरनं. 3 चेंडू 9 धावा थरार या ठिकाणी उद्भवतोय तो या उपांत्य फेरीच्या सामन्याचा. प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात या सामन्याचा खऱ्या अर्थानं आनंद लुटताना दिसत आहेत. गोलंदाज कल्पेश आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज होतोय. यावेळी चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकेरी धाव ही निघते, स्ट्राईक बदलते, स्ट्राईकला येतोय तो अर्थातच या ठिकाणी दाजी नाईक. आता 2 चेंडू व 8 धावांची आवश्यकता सामन्यात. निश्चितपणे या सामन्याचं भवितव्य ठरवणारा चेंडू. निश्चितपणे काय घडेल काय बिघडेल हे काही सांगता येत नाही. मात्र सुजाण प्रेक्षक वर्गांना निश्चितपणे संधी असेल की या चेंडूवर फलंदाज किंवा गोलंदाज यांना मानवंदना देण्यासाठी. पाहायचं आहे नक्की काय घडतंय काय बिघडतंय. 2 चेंडू 8 धावा. भविष्याच्या उदरात कोणतं गूढ रहस्य या ठिकाणी सामावलंय यावर निश्चिती करण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ हा बाकी. वेंगुर्ले संघ की टीकेजी बिचोलीम क्रिकेट संघ. स्लोवर 1 चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय. आता 2 चेंडूंवर 7 धावांची गरज येऊन ठेपते. एक मोठा फटका षटकारासाठी टोलवला तर सुपर ओव्हरचा थरार आपण पाहू शकतो. मात्र गरज आहे दाजी नाईक व दाजी धुरतला ती किमया साध्य करण्याची व दुसऱ्या बाजूनं कल्पेशला आपलं चित्त जाग्यावर ठेवत एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची ही या मैदानावर. 2 चेंडू 7 धावा थरार या ठिकाणी उपांत्य फेरीच्या सामन्याचा. 4 चेंडू वाईड आतापर्यंत या षटकात हे फेकले जात आहेत. दाजी नाईक हा स्ट्राईकला. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईकचा फलंदाज दाजी धुरत. षटकार टोलवला, धावांची बरोबरी होईल, चेंडू निर्धाव गेला तर निश्चितपणे अतिरिक्त दबाव हा फलंदाजावर येईल. पाहायचं आहे नक्की काय घडतंय ते या 2 चेंडूंवर. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फटका तर सुरेखरित्या निघतोय. बहुधा फटका जातोय तो डीप फाईन लेगच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्यासाठी दाजी नाईक पुढे सरसावला होता. एकेरी धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. धावचीत होऊन तो मैदानाच्या बाहेर जातोय. आता 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय तो अंतिम सामन्याच्या निमित्तानं. दाजी धुरत याच्या खांदी पूर्णतः वेंगुर्ले संघाचं भवितव्य हे अवलंबून. दुसऱ्या बाजूनं नवीन फलंदाज राजन केरकर हा मैदानावर जातोय दाजी नाईक याची जागा घेण्यासाठी. ज्या दाजी नाईकनं 12 चेंडूंवर 23 धावांचं योगदान दिलं व धावचीत होऊन या ठिकाणी तो मैदानाच्या बाहेर गेला. यापूर्वीचा जो सामना झाला त्या सामन्यामध्येही एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता होती. निखिल नाईकला चकवण्यात जो यशस्वी ठरला होता तोच गोलंदाज कल्पेश आणि याही महत्त्वपूर्ण सामन्यात तोच गोलंदाज 30 घटिका समीप येऊन ठेपलेली जी कामगिरी गत सामन्यात केली त्या कामगिरीची पुनरावृत्ती होते की त्याच्या विपरीत घटना फलंदाज दाजी धुरत याच्याकडनं होते हे पाहण्यासाठी या ठिकाणी तब्बल 10,000च्या वर प्रेक्षक वर्ग हा यूट्यूबच्या माध्यमातून या उपांत्य फेरीच्या सामन्यात आमच्याशी जोडलेला दिसतोय. 1 चेंडू 6 धावा चित्तथरारक असा उपांत्य फेरीचा सामना हा 2 पलाढ्य अशा संघामध्ये रंगताना दिसतोय तो ध्रुव चषकाच्या निमित्तानं या ऐतिहासिक अशा सुरेश रैना मैदानावर. 1 चेंडू 6 धावा. दाजी धुरत हा स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला राजन केरकर. गोलंदाज कल्पेश स्वतःसाठी वेळ देतोय, सज्ज होतोय. हा लाख मोलाचा चेंडू फेकण्यासाठी तो या इनिंग मधील समोर आहे तो दाजी धुरत. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय व अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात निसटता विजय 5 धावांनी मिळवत या ठिकाणी टीकेजी बिचोलीम संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करतोय व 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागत रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाचं आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात येत आहे. काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीनंतर याच मैदानावर आपली भेट होईल ती अंतिम सामन्याच्या निमित्तानं व तो अंतिम सामना असेल
गोवा राज्यातील दोन तगडे संघ, एक यजमान ध्रुव पेडणेम व दुसरा संघ तो म्हणजे TKG सूरज 11 बिचोलीम. या सूचनेनुसार या मैदानावरनं मी आपली रजा घेतोय व पुढील सूत्र सन्माननीय बादल चौधरी यांच्या हाती सुपूर्द करतोय. धन्यवाद. समीर धन्यवाद. एक रोमहर्षक सामना समाप्त होतोय. पुन्हा एकदा जाऊया आपण मान्यवर कक्षाच्या दिशेने, व्यासपीठाच्या दिशेने. याचसाठी केला होता अट्टहास. सर्वांचे लाडके दीपक